आवाज येतोय माझा? हो मॅडम. मला एक पण प्रेडिक्शन नाही. तुला काही नाही, मी अशी लास्ट शिकवून दिली, नंतर नाही येणार मी. दशाचा काही पॉइंट लिहिले होते, त्याच्या खाली एक पॉइंट लिहून घ्या. जातकेचा जातकाचा भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. हा दशेवरती डिपेंड असतो, दशेवरती अवलंबून असतो. जन्मपत्रिकेमध्ये ग्रह ज्या स्थानात बसला असेल, ज्या स्थानावर दृष्टी टाकत असेल, किंवा ग्रह जन्मपत्रिकेत ग्रह हा योग, राजयोग किंवा अशुभ योग करत असेल, त्या पद्धतीने त्या दशेच्या काळात त्या ग्रहाच्या त्या पद्धतीने त्या ग्रहाच्या
दशेमध्ये जातकाला फळ मिळते. लिहिलं. व्हाईटबोर्ड दिसतोय सर्वांना? हो मॅडम. हो मॅडम. घरी घेतलेली आहे. आपण समजा जातकाचा जन्म 99 सालातला आहे. ठीक आहे. रवी, शुक्र, शुक्र, राहू, केतू, 1, 2, 3, 4, 5, 6, 9, 8, रवी, चंद्र, केतू, रवी, चंद्र, मंगळ, बुध, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 शनी राहिला. शनी. ठीक आहे. ही व्यक्ती 99 सालातली आहे. मला हिच्याबद्दल प्रेडिक्शन द्यायचंय. ठीक आहे. ती आलेली आहे माझ्याकडे. आता फॉर एक्झाम्पल मी घेतली तिला 20 जानेवारी 2019 तारीख, म्हणजे 2019 ची दशा काढली 20 जानेवारी 2019. ओके. त्यात तिला चालू होता राहू, शुक्र, ठीक आहे, शुक्रात केतू, केतू चंद्र आणि चंद्रात मला तिचा पहिले पास सांगायचा आहे. ओके. ठीक आहे. 20 जानेवारीची मी दशा काढली. राहू, शुक्र, शुक्रात केतू, केतू चंद्र, चंद्रात. सगळ्यात पहिले राहू. राहू बसलाय प्रथम स्थानामध्ये, म्हणजे बुद्धिस्थानामध्ये. कोणाबरोबर बसलाय? शुक्राबरोबर. त्याची दृष्टी कुठे पडतीये? सप्तम स्थानावर. ओके.
राहू शुक्र झाला लंपट योग. जिथे पण लंपट योग झाला सगळ्यात पहिला विषय येणार अफेअर. ठीक आहे. सप्तमात केतू. केतू बरोबर कोण आला? चंद्र. चंद्र काय करतो? ग्रहण योग. केतू चंद्र केतू शुक्र लंपट योग, केतू चंद्र ग्रहण योग. त्याच्यात काय आला? ग्रहण योग. ग्रहण योग कुठं बसलाय? सप्तमात, भागीदारी स्थानात, विवाह स्थानात. ठीक आहे. ते चंद्राची रास बसली आहे तृतीय स्थानात. तृतीय स्थान काय आहे? भावंड स्थान. परत आपण इथे जातकाची डेअरिंग, इथे आपण डेअरिंगचा पण विचार करतो. गुरु आहे अष्टम स्थानात बसलेला. त्याची रास आहे राहू स्थानात आणि तो बसलाय अष्टमात 9व्या राशीला, स्वराशी. आता मी हिला प्रेडिक्शन देताना पास्ट काय सांगणार? मला आधी पास्ट जाणून द्यायचा तिचा. तर मी सगळ्यात पहिले म्हणणार की तू अफेअर मध्ये होती. अफेअर मध्ये तुझा ब्रेकअप झाला, तुझ्याकडनं फसवणूक झाली. फसवणूक झाल्यानंतर कुठेतरी आता फसवणूक झाली आणि त्याने तुझा विश्वासघात केला. हे मी त्याला क्लिअर कट सांगणार. का बरं? प्रथम स्थानात राहू आणि शुक्र बसलाय, जो बुद्धीमध्ये फक्त प्रेम, अट्रॅक्शन, पैसा हे निर्माण करणार. फिजिकल वगैरे या गोष्टीच तो डोक्यात आणणार. राहू आणि शुक्र जोडी मायावी ग्रह. त्याच्याबरोबर आला केतू. केतू बसलाय सप्तम स्थानात. ठीक आहे. केतू चंद्र. केतू फसवणूक करणार प्रॉपर. चंद्र मानसिक स्थिती खराब करणार, मनाची अवस्था खराब करणार, निगेटिव्हिटी, स्ट्रेस, डिप्रेशन वाढवणार. मग आला गुरु. मग गुरु फक्त त्या व्यक्तीला मृत्यूपर्यंत नाही नेणार, कारण मृत्यूतुल्य संकट, सुसाईडचे विचार तो आणणार, कारण गुरु अष्टमात बसलाय. अष्टम स्थान हे मृत्यू स्थान आहे, म्हणून कुठेतरी मृत्यू स्थान म्हटल्यावरती विचार हा येणार, कारण मृत्यू स्थानातल्या ग्रहाची दशा. म्हणून आपण विचार काय करणार की ह्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये काहीतरी मृत्यू संबंधित विचार डोक्यात आले, कारण ग्रहण योग घडला. ग्रहण योग काय करतो? मनाचं खच्चीकरण करतो. त्यात चंद्र नीच राशीत आला, वृश्चिक राशीत. चंद्र पूर्णपणे खराब. ठीक आहे. आणि शुक्र, शुक्र अफेअर करणार. मग मी तिला सांगणार, ही तारीख होती 20 जानेवारी 2019 ची, म्हणून मी तिला काय सांगणार? 20 जानेवारी 2019 मध्ये तिचं ब्रेकअप झालं. तर हे ब्रेकअप झालं मी सांगितलं तिला, पण हे चालू कधीपासून होतं? तर मला त्याच्या आधीची तारीख पाहावी लागेल. मग राहूची दशा कुठेतरी तिला 2018 पासून सुरू झाली. ठीक आहे. 2018 मध्ये राहू शुक्र सुरू झाला. ज्या वेळेस राहू बरोबर शुक्र सुरू झाला, हा लंपट योग काय झाला? तयार झालेला, स्ट्रॉंग झाला, जो फळ द्यायला चांगला आहे. मग तेव्हा मी सांगल की तुझं 2018 पासून सप्टेंबर महिन्यापासून अफेअर सुरू झालं. तिथून तुझं अफेअर सुरू झालं, तुझं लाईफ स्ट्रगल मध्येच चाललंय. जेव्हा हा राहू शुक्रात केतू संपत नाही, तेव्हा तिचं आयुष्य स्ट्रगल मध्ये राहणार. मग तिचा आता पुढचं फ्युचर मला काढायचंय. प्रेझेंट मी काढणार. प्रेझेंट मध्ये तिला सध्याचा म्हणणार आपण गुरुची दशा. राहू नंतर येतो गुरु. मग आपण लिहिणार गुरु शनी. गुरु शनी चालू आहे असं समजू आपण सध्या. शनी बरोबर मंगळ चालू आहे आणि मंगळासोबत परत गुरु आलेला आहे आणि इथे परत रवी आला. ओके. मग गुरु म्हटलं तर अष्टम स्थान, मृत्यू स्थान. मग आपण तिथे सांगणार की जसं तू तिथनं बाहेर निघाली ब्रेकअप मधनं, तू कुठेतरी स्टेबल व्हायला लागली, पण तुला आजारपण येतं. तुझ्या डोक्यात आजारपण जास्त चालतंय. मग जॉईंट्स पेन असेल, पोटाचे त्रास असेल. आता मी हे का सांगितलं? गुरु अष्टमात आला, अष्टम स्थानात गुरु आला. गुरु हा पोटाचे आजार देतो, म्हणून आपण काय सांगणार? सगळ्यात पहिले अष्टम स्थान मृत्यू स्थान, म्हणून गुरुचे पोटाचे आजार. शनी व्ययात बसलाय. शनी व्ययात बसल्या कारणाने जातकाला मृत्यू येणार नाही, कारण अष्टम आणि व्यय स्थानात जर शनी आला तर जातक हा 100 पर्यंत जातो, पण मृत्यू होत नाही संकट आले तरी. म्हणून मृत्यू तुझा यात होणार नाही, पण तुला जॉईंट्स पेन होतील, कारण शनीची दृष्टी षष्ठ स्थानावर आहे.
मग माणसाला वाताचे त्रास, हाडांचे त्रास होतात. मग त्याच्यासोबत आला मंगळ. मंगळ कुठे बसलाय? चतुर्थ स्थानात, अग्नितत्वाच्या राशीला. मग कुठेतरी तिचे फॅमिली क्लॅशेस होणार, तिला डेअरिंग वाढली, तिचा आत्मविश्वास वाढला. मनामध्ये जे खच्चीकरण झालं होतं ते सध्या तिचं आत्मविश्वास वाढलाय, कारण अग्नितत्वाचा ग्रह अग्नितत्वाच्या राशीला बसलेला आहे. गुरु पण परत गुरुच आला, पण कुठेतरी तिचं स्टेबिलिटी आल्या कारणाने म्हणजे ती स्ट्रॉंग झाली, पण तिचं शरीर तिला साथ देत नाही. म्हणजे तिला जॉईंट्स पेन, आजारपण हे चालू आहे. त्याच्यासोबत आला रवी. मग रवी कुठे बसलाय? दशम स्थानात. दशम स्थान हे कार्यक्षेत्राचं स्थान आहे आणि त्याची दृष्टी सुखस्थानात आहे आणि सुखस्थानात सुद्धा त्याची रास आहे. मग कुठेतरी तिला कार्यक्षेत्र संबंधित सगळ्या ऑपॉर्च्युनिटी येतील आणि त्या ऑपॉर्च्युनिटी तिला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेल. मग तिने मला पुढचा प्रश्न विचारला, मी पुढे जाऊन बिझनेस करणार की जॉब करणार? मग आता मी म्हटलं ते बुधादित्य योग आहे, मग तिला गव्हर्नमेंट जॉबचे पण चान्सेस आहे, ती बिझनेस पण करू शकते. पण मग ती कधी चालू होणार? मग त्यासाठी मला काय बघावं लागेल? कार्यक्षेत्रासंबंधित स्थान म्हणजे रवी बुध कधी चालू होतोय या स्थितीला बघावं लागेल. मग ह्या गुरुमध्ये मी बघते सध्या गुरु सोबत आला बुध, गुरु सोबत आला रवी, रवी सोबत आला बुध, बुध सोबत आला मंगळ आणि मंगळासोबत आला शनी. ठीक आहे, आपण असं ठरवलं. किंवा मंगळासोबत परत आला बुध, परत बुध आला. मग आता हे सगळे कुठले आहेत? अष्टम स्थानातला तर गुरु आहे, जो गुप्त धन पण देणारा आहे, सासरवाडीकरचं पण धन देतो. रवी बुध दशम स्थानात बसले, जो बुधादित्य योग आहे तो तिचा त्या पिरियडला ओपन होतोय. ती तारीख आहे 9/9/28 या स्थितीला तिचा ग्रहस्थिती पूर्णपणे बदलणार, कारण ही स्थिती आली गुरु रवी बुध मंगळ ही स्थिती आली. हा बुधादित्य योग इथे आला, म्हणून मी तिला काय सांगणार, 9/9/28 मध्ये 2028च्या हाफ इयर नंतर म्हणजे जून जुलै नंतर, एक्झॅक्ट तारीख नाही देणार पण जून जुलै नंतर तुझं कार्यक्षेत्र संबंधित तुला छान अपॉर्च्युनिटी येणार. तू मोठ्या बिझनेस मुद्द्यावर किंवा तू एका मोठ्या ऑफिसर म्हणून काम करणार, तेव्हा तुझे अपॉर्च्युनिटी छान आहे. या पद्धतीने बघितलं जाईल. आपल्याला फक्त पास्ट मध्ये दशा कोणती चालू आहे, ते ग्रह कुठे बसलेले आहेत, मग तिचा कधीपासून तो टाइम गडबडलाय, कधीपासून ती दशा सुरू झालीये, त्याच्या आधी कोणती दशा होती, तेव्हा तर हा टाइम गडबडलेला नसावा, ग्रह कसा बसलाय हे बघणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं. आता आलं लक्षात? हो. हो. त्यांना कळालं? हो. हो मॅडम. आता त्या 2 पत्रिका मी दिलेल्या आहेत, मला प्रेडिक्शन पाहिजे, ते कधी मिळणार? मॅडम आवाज येतोय का माझा? एक मिनिट. हॅलो. हा, आवाज येतोय का माझा? हॅलो. हॅलो. 1-2 मिनिटं सर. हम्म, हम्म, हम्म.
काय म्हणत होते सर? हॅलो. माझं ऍक्च्युली हा परवाच्या दिवशी मला अटेंड करायला जमलं नाही. हम्म. आणि आपण दुसरी हेच गोष्ट घेतलं, तुम्हाला आपल्या 3-4 दिवसापासून हेच चालतंय. नाही, पण काय झालंय ते मला ऍक्च्युली ते जे तुम्ही म्हणला ना, अंतर्दशा, सूक्ष्मदशा, हम्म. महादशा, बरं का, हम्म. तर त्याच मला आता म्हणजे खूप त्याच्यातच हे करायचंय. तर मला ते रेकॉर्डिंग जे आहे तर ते तुम्ही पाठवलं, ते मी मागे तुम्हाला बोललो ओपन होत नाही. तर मग तुम्ही मला मी म्हणला होता की रविवारी एकदा भेटाल तुम्हाला. रविवारी माझ्याकडे कामाला लोक नाहीये. आपण या रविवारी भेटू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यासाठी मी काय करू? मी तुम्हाला रविवारी दुपारी कॉल करते, करून मग तुम्ही घरी या. मग मी सगळं तुम्हाला मोबाईल मध्ये करून देते क्लिअर. हा, मोबाईल मध्ये द्या, नाही तर मग पेन ड्राईव्ह घेऊन येऊ का असं विचारतोय मी. चालेल, पेन ड्राईव्ह घेऊन या, काही प्रॉब्लेम नाही. कारण काय, मला सवय कशी आहे, मी प्रत्येक गोष्ट मला जे काय आहे ते हाताने लिहून काढतो. नाही, ठीक आहे ना, आणि मग पेन ते ड्राईव्ह माझं घेऊन या, वाचत पेन बसतो. ड्राईव्ह टाकून देईल, काही इश्यू नाही. मग मी रविवारी तुम्हाला फोन करतो. हो, शनिवारी जमणार चालेल. नाही का? मध्ये बी जमेल, काय अडचण नाही, उद्या आलात तरी हा, मग चालतंय, ठीक आहे. उद्या मी घरीच हा, आहे. मग उद्या मला कॉलेज आहे, मग नंतर मी दुपार फोन करतो. चालेल तुम्हाला? किती हो, वाजता चालेल फोन करू? चालेल, 2 वाजता? काही प्रॉब्लेम नाही सर. हा, आणि दुसरं एक तुम्हाला म्हणलं होतं की माझ्या मुलाची आणि मुलीचं मला हे पूर्ण मी हे सुरुवात करायचं. केली आहे लिहायला, अजून लिखाण हम्म. चालू आहे. हा, केलेली. हा, म्हणजे तुमच्या लक्षात आहे तर? हो, लक्ष आहे. हा, चालेल. ओके ओके, तेच विचार. ठीक. चालेल. कळलं सर्वांना इथपर्यंत? हो. जायचं पुढे? हो. का नाही ना काही. तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला शहानिशा कळणार नाही. असं जरी शिकले तरी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सगळ्यांकडे पंचांग आहे. पंचांग घेतलंय का सगळ्यांनी? हो मॅडम, काढले पण. हा, ठीक आहे. एक मिनिट हा. सगळ्यांनी पान नंबर 80. नाही नाही, पान नंबर काढायचा आहे 10. काढलं का? हो येस, मॅडम. काढलं. हो त्याच्यात मॅडम. तुम्हाला 8 प्रकारचे गुण दिसतात. वर्णगुण, वश्यगुण, तारागुण, योनिगुण, ग्रहमैत्री गुण, गुणचक्र, राशीकूट, सदकोष्ट आणि नाडीगुण दिसतंय. हो. हो मॅडम. हो हे मॅडम. आहे गुणमिलन. आता जर तुम्ही बेरीज केली, वर्णगुणाचा 1, वश्यगुण 2, 1 अधिक 2 3, तारागुणाचे आपल्याला दिले आहेत 3 गुण, 1 2 3 4 5 6, तारागुण धरला त्या तिघांमध्ये तर 6. 6 मध्ये योनी गुणाचे 4 ऍड केले तर ते मिळतात 10. 10. 10 मध्ये ग्रहमैत्री गुण कोष्टकाचे 5 ऍड केले तर मिळतात 15. 15 15. मध्ये गुणचक्राचे
6 ऍड केले तर मिळतात 21. 21. 21 मध्ये राशीकूट चक्राचे 7 ऍड केले तर मिळतात 28. 28. आणि राशीकूट चक्रामध्ये 8 गुण ऍड केले नाडी गुणाचे तर किती मिळतात 36. 36. असे हे 36 गुण तयार होतात. आपण ज्यावेळेस गुणमिलन करतो तर गुणमिलनामध्ये वर्ण, वैश्य, तारा, योनी, ग्रहमैत्री, गुणचक्र, राशी, सदकोष्टक आणि नाडीगुण या सगळ्यांचा विचार केला जातो. जे आपण अवखडा चक्रामध्ये वर्ण शिकलो, वैश्य शिकलो, ताराने शिकलो, तारा शिकायचा आहे, योनी शिकलो, ग्रहमैत्री शिकलो, गुण, हे सगळं दोघांचं मिळून 36 गुण तयार होत असतात. असे हे 36 गुणाचं पूर्ण कोष्टक पान नंबर 12 आणि 13 वर आपल्याला बेरीज करून दिलेलं असतं. ठीक आहे. आता आपल्याला शिकायचं आहे गुणमिलन. तर गुणमिलनामध्ये कधीच चालू नावाने गुणमिलन काढायचं नाही. ते परफेक्टली निघत नाही. गुणमिलनामध्ये कधी पण पूर्ण जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाणानुसार काढायचं. आपण XYZ 2 व्यक्तींची तारीख घेऊ. ठीक आहे. याला काय झालं मुलाचं नाव घेऊ स्वप्नील. डेट ऑफ बर्थ आहे आपण घेऊ 1/1/1993. टायमिंग आहे त्या व्यक्तीचा संध्याकाळी PM 5:10. ओके. प्लेस आहे संभाजीनगर. नेक्स्ट आपण घेऊ मुलीचं. मुलीची डेट ऑफ बर्थ आहे 25/11/1999. मुलीचं नाव घेऊ आपण काय घ्यायचं अनिता. 25/11/1999. टायमिंग आहे 6:20 AM. ठिकाण घेऊ चाळीसगाव. हे लिहून घ्या तुम्ही तुमच्या वहीत. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिले ह्यांची कुंडली काढायची. काढा सगळ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये. आधी मुलाची काढायची. कुंडली काढल्यावर सगळ्यात पहिले कुंडली लिहून घ्यायची. सगळ्यांनी वहीत लिहायचंय म्हणजे लक्षात राहतं.
लिहिली का कुंडली? लिहिली? एक मिनिट. कुठे घ्यायचं? हो मॅडम. मॅडम जन्म, ते एस्ट्रो मध्ये पण करायचं का? नाही ना, अं, एस्ट्रो मध्ये पण बघायचं का आता? वरनच तुम्हाला कुंडली घ्यायची आहे. जन्म नक्षत्र, मॅडम ते संभाजीनगर तर त्याला डिटेक्ट शोधता येतच नाहीये त्याच्यात. औरंगाबाद या ना मग. नक्षत्र चरण, संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद. नक्षत्र अच्छा. चरण, जन्म, नाव, ठीक आहे. त्याच्या खाली आपल्याला घ्यायचं आहे वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रह मैत्री, गण, राशी, नाडी. असं लिहून घ्यायचं. ठीक आहे. बघा, जातकाचं जन्म नाव काय आलंय? दौलत. रेवती नक्षत्र आलं मुलाचं. इथे घेतलं मी. मुलाचं जन्म नाव, जन्म नक्षत्र रेवती. ठीक आहे. नक्षत्र चरण दुसरे, जन्म नाव दौलत. दौलत. ठीक आहे. आता सांगा, वर्ण कोणता आहे रेवती नक्षत्राचा? एकच. बघा, अवकाळा चक्रामध्ये वर्ण कुठे? वर्ण विप्र आले मॅडम. विप्र. वश्य,
जलचर. जलचर. तारा. तारा नाही, तारा अजून काढायचा आहे. त्याच्या खाली तत्व. घ्या योनी. योनी गज आले. गज. गज. हम्म? ग्रहमैत्री पण नाही यात येणार. ग्रहमैत्री मुलीचं काढल्याशिवाय ते येणार नाही. मॅडम थांबा, तत्व. नाही, ग्रहमैत्रीमध्ये राशीचा स्वामी लिहायचा. राशीचा स्वामी कोणता आहे? रेवती नक्षत्राची रास कोणती आणि त्याचा स्वामी कोणता आहे? मीन आहे. तीन रास आहे. मीन राशीचा स्वामी गुरु गुरु गुरु. गुरु. ठीक आहे, राशी लिहिला आपण. मॅडम गण. तत्व नाही येत का? तत्व पण येतं ना? तत्व नाहीयेत. गण. देव देवगण. देवगण. ठीक आहे, राशी. मीन. मीन मीन. नाडी. अंत्य अंत्य. अंत्य. आता सांगा रेवती नक्षत्र किती नंबरचं येतं? रेवती नक्षत्र येतं 28 नंबर. नाही नाही 27. 27 नंबरचं. हे लक्षात ठेवा, हे तारा काढायला आपल्याला लागणार आहे. आता आपण मुलीचं काढू. आता हे झालं मुलाचं, तर मुलीचं पण काढणं गरजेचं असतं. वरती कसं करायचं? आता इथे मुलीची कुंडली मांडायची आपल्याला. आता ह्या कुंडलीत तुम्हाला वाटतं का ही मंगळाची कुंडली आहे म्हणून? आधी ते सांगा. हा इथे मंगळ आहे, इथे कुठे? आहे मंगळ. मिथुन मंगळाची रास आहे ना, मॅडम सौम्य ते पहिला मंगळ. मंगळ. मंगळाची सौम्य. आहे ना. सौम्य. हा, इथे लिहिणार आपण सौम्य मंगळ. ठीक आहे, सौम्य मंगळ. हा, म्हणजे याला मंगळाची कुंडली चालू शकते, बिगर मंगळाची पण चालू शकते. ठीक आहे, आहे सौम्य. ठीक आहे, आता आपण इथे मुलीची कुंडली मांडू. इथपर्यंत आलं ना लक्षात सगळ्यांना? हम्म. हो मॅडम. हो मॅडम. हम्म. पंचवीस 11 99. अनिता. जन्म वेळ 26 सकाळी 26 AM 25 11 40 का. ठीक आहे, त्याला सूर्य 9 10. मंगळ केतू. मंगळ केतू 11 12. शनी गुरु 2. केलात चंद्र 4.
राहू अच्छा. 6 शुक्र बुध. ठीक आहे. मग हिचं काय आलं जन्म नक्षत्र? मृग नक्षत्र आलं. मृग. चरण आलं 3. तिचं जन्म नाव आलं कविता. वर्ण काय आलं मग? मृगशिरा 3रं नक्षत्र कसं आहे? 3. मॅडम हे तुम्ही कशात बघितलं? हे आपण जेव्हा कुंडली मांडतो आणि त्याच्यात बघितलं ना, हा त्याच्यानंतर कशात पंचांग बघितलं? मध्ये. पंचांग मध्ये. मग पंचांग मध्ये आधी काय बघितलं? पंचांग मध्ये नक्षत्र चंद्र. पंचांग मध्ये पंचांग, पक्ष, तिथी, नक्षत्र, चंद्र, हिंदू दिवस ते दिलेलं आहे ना. मग तिथेच हो नक्षत्र चंद्र दिलाय पहा मृग. दिसलं का? मॅडम हे तुम्ही 6 काढल्या ना आद्रा, ते ना समजलं कुठून आलं ते. कुठे आद्रा काढलं मी? तुम्ही मृगशिरा बोलले ना काढलंय. 6, कुठलं काढलं? मृग आलं ना. 25 ओ 11 सॉरी 99 5. 26 5. सकाळी. 5वं मॅडम नक्षत्र आहे. ते मला नाही समजलं. मृग कुठून आलं ते नाही समजलं. हो मृग नक्षत्र त्या जातकाचं जन्म नक्षत्र आलं. आपण पत्रिका काढली. पत्रिका काढल्यानंतर स्क्रोल करा इकडे लेफ्ट साइडला. तुम्हाला सगळ्यात पहिले नवमोश दिसत. नवमोश नंतर क्लाउड आहे, चंद्र आहे, चलित आहे, ग्रह, हा ग्रह हा अच्छा. उप, चलित कोष्टक, अच्छा. जन्म तपशील आणि पंचांग आलं का? हो 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 आलं आलं आलं. सांगा आता. कविता वर्ण सांगा. मृग नक्षत्राचा वर्ण. शुद्र. वर्ण शूद्र. वश्य. मानव. मानव. आता तारा काढायचा आपल्याला. मला सांगा मुलीचं मृग नक्षत्र आलंय. मृग नक्षत्रापासून रेवती नक्षत्र कितवं येतं? 22. हा 22 येतं. आता पान नंबर 10 वर जा. तिथे तारामध्ये दिलंय पा. तारा गुणामध्ये एक साइडला कन्या आहे, एक साइडला तारा गुण चक्र आहे. त्याच्या खाली पा वधूवरांची नक्षत्र परस्पर नक्षत्रापर्यंत मोजून. म्हणजे मुलाच्या नक्षत्रापासून मुलीचं नक्षत्र मोजायचं कितवं येतं त्याचा तारा काढायचा. मॅडम आणि मॅडम मुलीच्या इकडे बघायचं. बोला. पंचांग काढलं पान नंबर 10. हो मॅडम, पान नंबर 10 काढले. हा तारा गुणामध्ये आले. हो मॅडम. हा त्याच्या अच्छा, खाली हा बघा. दिसलं, खाली. हो ते टीप दिसलं. बघा. वधूवराचं नक्षत्र परस्पर नक्षत्रापासून मोजणी. म्हणजे मुलाच्या नक्षत्रापासून मुलीचं नक्षत्र मोजायचं आणि मुलीच्या नक्षत्रापासून मुलाचं नक्षत्र मोजायचं. जर 9 पेक्षा जास्त अंक आला तर त्याला भागायचं. 9 पेक्षा जास्त अंक आला तर त्याला भागायचं. आता मुलीच्या नक्षत्रापासून मुलाचं नक्षत्र आलं. कितवं आलं? 22. आता 22 ला 9 ने भागा किती येतं? 9 त्रिक आपलं 9 9 दुने एका 18, 9, 9 2 दुने पॉईंट 18, 9 2 त्रिक 2 पॉईंट 21. काहीतरी आहे. खाली किती उरता? 22 मधनं 21 गेल्यावरती 1 उरतो. मुलीचा आला 1 तारा. मुलीच्या नक्षत्रापासून मुलाचं नक्षत्र मोजा किती येतं? बाकीच्यांनी सांगा मला. ज्यांनी उत्तर दिले त्यांनी नका देऊ, बाकीच्यांनी सांगा. मोजा. काय मॅडम, काय काय करायचं? मुलीच्या नक्षत्रापासून मुलाचं नक्षत्र कितवं येतं हे बघायचंय. 22 येतो मॅडम, 22 येतो मॅडम. 22 ला 9 ने भागा खाली किती उरतो सांगा. 2 उरतो मॅडम. दुने 18, 22 ला 9 ने 6 भागितल्यावर खाली बाकी किती उरली? 4 9 त्रिक 4
27 होते. नाही, 9 दुने 18 आणि 4 उरले ना मग. दुने 18. मग 22 उरले मधनं 4. 18 गेल्यावरती मॅडम 4 2 उरले. पॉईंट 44 नाही तर 2 पॉईंट मला 4. पॉइंट मध्ये उत्तर नकोय, मला खालची बाकी पाहिजे. वरचा हातच्या 4. नाही पाहिजे, खालची बाकी मागते मी तुमच्याकडे. 18 आणि 4 22. मॅडम 18 बाकी बाकी 22 मधनं 18 गेल्यावर किती उरता? 4. 4. 4 उरले. 4 उरले. हा घेतला 4. आता मुलाच्या नक्षत्रापासून मुलीचं नक्षत्र मोजा, किती येतं? 22. अहो, हे मुलीपासून मुलाचं मोजलं, आता मुलापासून मुलीचं मोजायचंय. 5 उलट वर. यायचं परत. रेवतीपासून मृग नक्षत्र मोजायचंय. 5. 5 येतो. 9च्या आत अंक येतोय तो. 9ला हो. भागलं जातं 5ने? नाही. नाही. म्हणून आपण इथं 5 जसंच्या तसं लिहून घेतलं. इथे जो 5 आहे ना, हा इथे 5 लिहून घेतला. हा काढला आपण मुलाचा तारा 5, मुलीचा तारा काढला 4. आलं लक्षात? हो मॅडम. हो मॅडम. सोपं आहे, त्याच्यात टीप दिलेली आहे. आता योनी लिहा. मुलीची योनी सर्प. 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 प. हम्म. ग्रह मैत्री म्हणजे राशीचा स्वामी कोण आहे? वृषभ. कविता नाव शुक्र. निघालंय ताई. कविता निघाली. सॉरी. मॅडम मिथुन रास येते बहुतेक आणि हा. मिथुनचा बुध. पुरुष. बुध आहे. ते तुमचा बुध. गण देव. देवगण. 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 देवगण आहे. ओके. हो. आणि राशी मिथुन. मिथुन. मिथुन मिथुन आहे राशी. मॅडम. मिथुन राशी. ठीक आहे. आणि नाडी नाडी हा. मध्य. मध्य. मध्य नाडी. मध्य. ठीक आहे. आता आपल्याला ह्यांचे गुण काढायचे. सगळ्यांनी 5 नंबर काढायचा आहे. 12 काढलं का? हो. हो मॅडम. हो मॅडम. तर एका साईडला वधू दिसते, एका साईडला वर दिसतोय. ठीक आहे. वधूचं नक्षत्र आहे मृग नक्षत्र आणि राशी आहे वृषभ, सॉरी मिथुन. मग 12 पानावरती डाव्या हाताला बघा मिथुन राशी आहे का वधूची? आहे मॅडम. हा. मिथुन राशीवर बोट ठेवा. हो. हा. मिथुन राशीतलं नक्षत्र कोणतं आहे? मृग नक्षत्र. आता मृग नक्षत्रावर बोट ठेवा. ठेवला? हो. हा. आता मुलाचं काय आहे? रेवती नक्षत्र. आता रेवती. दुसऱ्या हाताने वरावरती बोट ठेवा. वरापासून रेवती नक्षत्राची रास काय? मीन. सरळ चला मीन राशीपर्यंत. आले का शेवटी? हो मॅडम. हो. हा. शेवटी कोणतं नक्षत्र आहे? रेवती. रेवती नक्षत्रावर रेवती. बोट ठेवा. रेवती नक्षत्रापासून आपण ज्या मृग नक्षत्रावर बोट ठेवलाय ते सगळे सरळ आणा. कारण किती अंक येतोय? 2 आणि 4. 27. 27 म्हणजे येते. यांचे गुण किती मिळाले? 27. 27. आता हे जमतं का? जमतं. आता 5 नंबर 11 वरती या. आले का? हो मॅडम. हा. त्याच्यावर दिलेलं आहे बघा. 27 च्या खाली दुसरा कोणता अंक दिसतोय का? 1 म्हणा, 2 म्हणा, 6 म्हणा, असं कोणता अंक नाहीये. आता त्यांनी आपल्याला सांगितलंय काही काही ठिकाणी कसं येतं तुम्हाला बोर्डवर दाखवते बघा. असा 27 असतात आणि त्याच्या खाली काही इंग्रजी अंक लिहिलेले असतात. जसं 6, या 27च्या खाली असं 6, कुठं 8 असं लिहिलेलं असतं. मग हे असतात
त्या गुणांमधले असलेले दोष. म्हणजे मराठी अंकाच्या खाली जर इंग्रजी अंक आला तर तो दोष असतो. मग जर हे बघा पान नंबर 11 वर दिलंय, जर इंग्रजी 1 अंक आला तर नुदूर दोष, 2 अंक आला तर जन्म नक्षत्र दोष, 3 अंक आला तर एक चरण दोष, 4 अंक आला योनी मैत्री दोष, 5 अंक आला ग्रह मैत्री दोष, 6 अंक आला मनुष्य राक्षस दोष, 7 अंक आला कुट दोष, 8 अंक आला एक नाडी दोष. असं 27च्या खाली कोणता आलेला आहे का इंग्रजी अंक? बघा 1, 5, नाही 2, 6 नाही आलाय, म्हणजे कोणताच दोष नाहीये, म्हणून ही पत्रिका जुळते. त्याच्याही पुढे नियम आहे. 18 पेक्षा कमी गुण असतील, 18 हे लास्ट गुण आहे, म्हणजे सुरुवात आहे 18 गुणांपासून, 18 ते 36 पर्यंत असतात. 18च्या आत आले तर आपण शक्यतो नकार देतो. 18 पेक्षा कमी गुण असतील आणि 8 अंकाशिवाय दुसरा कोणताच दोष क्रमांक नसेल, म्हणजे असे 18 गुण आहेत किंवा 15 गुण आहे, 18 पेक्षा कमी म्हणजे असे 15 गुण आहे, खाली फक्त 8 अंक आहे, तर त्याला एक नाडी दोष म्हटलं गेलाय. मग फक्त एक नाडी दोष येत असेल तर त्या दोषाचं कोष्टक दिलेलं आहे पान नंबर 14 वरती. अजून आपण एक नाडी दोष काढायला शिकलो नाही. ते कशासाठी? फक्त 18 पेक्षा कमी गुण किंवा एक नाडी दोष आला त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. आता एखाद्याच्या पुढे अशी फुली आली, नाव बघताना आपण बघणार आहोत, पण मी तुम्हाला नियम वाचून दाखवते. अशी फुली आली तर त्याला मृत्यू षडाष्टक म्हणतात, त्याच्यात कोणतेच गुण पडत नाही. 18 पेक्षा जास्त गुण असूनही दोष क्रमांक दिल्या नसल्यास तर कोणताही दोष नाही. जसं आता आपण पाहिलं 27 गुण आहे त्याच्या खाली कोणताच दोष नाहीये, तर कोणताच दोष नाही. असं स्टारचं चिन्ह असलं तर त्याला 36 गुण समजावे. 36 गुण येत असतील तर त्याला एक रास एक नक्षत्र येणार, फक्त एक चरण नसावे. मनुष्य राक्षस दोष विवाह निषिद्ध करण्या इतका मोठा दोष नाही. खूप जण मनुष्य राक्षस दोष आला म्हणून विवाह मोडतात, पण तसे करू नये. 2 अंक आला आणि त्याच्या खाली स्टार म्हणजे चांदणी आली तर 2 असल्यास 36 गुण असूनही जन्म नक्षत्र दोष येतो. जर जातकाचं मूळ नक्षत्र असेल, पहिल्या 3 चरणात असेल किंवा मगा नक्षत्राचं चरण असेल तर ते सासऱ्यासाठी वाईट सांगितलंय. आश्लेषाचे शेवटचे 3 चरण सासूला वाईट, ज्येष्ठाचे 4थे चरण मोठ्या दिरा आणि बायकोला वाईट, विशाखाचं 4थं चरण धाकट्या दिराला किंवा बायकोच्या धाकट्या भावाला त्रासदायक असते. ज्यांना त्रास होईल अशा व्यक्ती जर सावत्र असल्यास तर दोष नाही. तसेच जन्म नक्षत्र झाल्यावर योग्य वेळी जर लहानपणी अशा नक्षत्रांची विधिवत जनन शांती केली असेल तर जन्म नक्षत्र दोष नसतो. 7 अशी खून कोष्टकात आली तर त्याला दुष्पुट असे म्हटले गेलेले, आणि जर ही संख्या जर गुण 18 पेक्षा जास्त असतील तर विवाह करता येतो. यालाच प्रीती षडाष्टक असे म्हणतात, जो विवाह करण्यासाठी काही हरकत नाही. काही म्हणून नुदूर दोष म्हणून कॅन्सल करतात, असं काही नाही, वादविवाद होत असतात थोडेफार. पंचांगात 14 क्रमांक पानवरील नाडीपात कोष्टक दिलेला आहे, तिथून एक नाडी आली तर एक नाडी दोषाचा निर्णय त्यांनी तिथून घ्यायला लावलेला आहे. जरी एक नाडी आली तरीही लग्न करायचं आहे आणि नाडी भेद पण निघत नाहीये तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय गाय अन्न वस्त्र सुवर्ण यांचे यथाशक्ती दान करावे. 18 पेक्षा जास्त गुण असेल तर एकमेकांचा लग्नेश पंचमेश सप्तमेश आणि भाग्येश शुभ योगात असणे आवश्यक आहे. म्हणजे प्रथम स्थानाचा स्वामी, सप्तम स्थानाचा स्वामी, पंचम स्थानाचा स्वामी आणि भाग्य नवम स्थानाचा स्वामी हा अशुभ योगात नसावा, म्हणजे निचेचा नसावा, शापित योगात नसावा. असं शापित योगात असेल म्हणजे एखादा अशुभ योग घडत असेल तर आपण त्याची शांती करणार, पण जर निचेच आला तर तो त्रासदायक ठरणार. असंच नवमोष कुंडलीत पण बघायचं की लग्नेश पंचमेश सप्तमेश भाग्येश म्हणजे प्रथम पंचम सप्तम आणि नवम स्थानाचा स्वामी हा नीच राशीत आहे का किंवा अशुभ योगात आहे का तर त्याची शांती करून घ्यावी, तर ते विवाह. नुसतं गुणावर उपयोग नाहीये, प्रथम पंचम नवम सप्तम स्थान पाहणं पण गरजेचं आहे. आता आपण ही कुंडली जर पाहिली
तर मुलाच्या प्रथम स्थानात बुधाची रास आहे. बुध हा धन सप्तम स्थानात बसलाय बुधादित्य योगात. पंचम स्थानाचा स्वामी आहे शुक्र. शुक्र बसलाय शनीच्या राशीत भाग्यस्थानात. पंचम स्थानाचा सप्तम स्थानाचा स्वामी आहे गुरु. गुरु बसलेला आहे सुखस्थानात शत्रू राशीत. ना कोणत्या अशुभ योगात बसलेला आणि उलट गजकेसरी योग झालेला आहे. आणि भाग्यस्थानाचा स्वामी आहे शनी. शनी बसला आहे अष्टम स्थानात. मग असं होऊ शकतं लग्नानंतर भाग्यवृद्धी व्हायला थोडीशी वेळ लागू शकतो. असं नाहीये की नाही होणार, फक्त तो नीच राशीत शक्यतो नसावा. अशुभ योगात असेल तर आपण शांती करू शकतो, पण नीच राशीत असेल तर भाग्य उजळायला अडचण येणार. नीच राशी जर सप्तम स्थानात एखादा ग्रह असेल तर 2 विवाह होणार. पंचमात नीच राशी आली तर संतती सुखाला आणि प्रणय सुखाला त्रास होणार. प्रथम स्थानात आली तर कंटिन्यू डोक्यामध्ये वादविवाद विचकुट बुद्धी भरलेली राहणार. म्हणून ही 5 स्थानं आपल्याला बघावी लागतात. गुणमिलन कोष्टकात प्रतिकूलता आल्यास अभिनव विवाह कोष्टक पाहावे. जर गुणमिलन कोष्टक कमी गुण पडत असतील आणि तरीही विवाह करायचा असेल तर त्यासाठी अभिनव विवाह गुणमिलन कोष्टक पण दिलेले. अशा अजून आपल्याला 2 कोष्टक शिकायचे आहेत, तर त्यासाठी ते बघितले जातात. आता इथपर्यंत आलं सर्वांना लक्षात? आपण ह्या वेद जातकाचं आणि ह्या मुलीचं कसं गुण काढले? मॅडम मला एक विचारायचं होतं. हम्म आपण ते 12 पानांबरोबर बघितलं ना, तर ते थोडं मला कन्फ्युज झालं, मला कळालं नाही. मला सांग दादा, मुलीचं जन्म नाव काय? मुलीचं जन्म नाव आहे एक मिनिट मॅडम. मुलीचं नाव कविता. नक्षत्र कोणतं आहे? नक्षत्र मृग. राशी? राशी मिथुन. मिथुन. आता 12 पानावरती एका साईडला वरती जर पाहिलं तर वराचं दिलंय आणि साईडने डाव्या हाताला वधूचं दिलंय. दिसतंय का? हो दिसतंय. आता तिथून मिथुन राशीवरती आहे. हो मिथुन राशीला आलो. हो मिथुन राशीवरती मृग नक्षत्रावरती बोट ठेव. हो ठेवलं. हा, मुलाचं नक्षत्र कोणतं आहे? मुलाचं रेवती. रास? रास आहे मीन. मीन. आता वरती वराचा कॉलम आहे वरच्या बाजूने, तिथून एकदम लास्टला शेवटी मीन राशीकडे जाय. हो आलो. हा, मीन राशीकडनं रेवती नक्षत्रावरती बोट ठेव. हो ठेवलं. हा, आता जो मृग नक्षत्र आहे त्याला सरळ उजव्या साईडने फिरव रेवती नक्षत्रापर्यंत, आणि रेवती नक्षत्राला खाली आण 90 डिग्री मध्ये मृग नक्षत्रापर्यंत. असे दोन्ही बोट फिरव. हो आले. 27 आलं मॅडम. आले? हो आलं लक्षात. हो आलं. आलं लक्षात? अजून कोणाला काही हो आलं. शंका? नाही मॅडम. आता आपण उद्यापासून गुणमिलनाचे अजून उदाहरण घेऊ. थांबायचं? लिहिलं सर्वांनी हे? मॅडम उद्या दुपारी फोन करतो तुम्हाला मी. हो, फोन करा मला, काय प्रॉब्लेम नाही. हा 2 नंतर. ठीक. हो हो चालेल. मॅडम चालेल. हम्म मला विचारायचं होतं, ते आम्ही न्यूमरोलॉजीची जी एक्झाम दिली त्याचे पेपर त्याची वगैरे चेक केले. बाकी आहे, पेपर चेकिंग चालू आहे. अच्छा. हा, माहिती मला. ठीक आहे, थांबूया मग आपण. जय श्रीराम, जय परशुराम. जय जय श्रीराम. श्रीराम. जय श्रीराम.